समृद्धी हायवेला भ्रष्टाचाराच्या भेगा पडल्यात की काय असा सवाल उपस्थित होतोय। कारण या हायवेला वर्षभरातच भेगा पडल्यात। समृद्धीने ठेकेदारांची भाग्यरेषा बदलली का असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। तर समृद्धी हायवेच्या दर्जावर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले। संभाजीनगरला भेगा पडलेल्या आहे समृद्धी हायवेवर, तर शहापूर जवळ सुद्धा जोड रस्त्याला मोठं भगदाड पडलंय। समृद्धी हायवेच्या बांधकाम दर्जावर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। तर सुरुवातीपासूनच यानं त्या कारणानं वादा सापडलेल्या हायवेवर भेगा पडू लागल्याचं दिसतंय आणि शहापूरला समृद्धीच्या जोड रस्त्याला भलं मोठं भगदाड पडलेलं आहे। त्यामुळे आता या महामार्गावरून वेगवेगळे सवाल विचारले जात आहेत। या महामार्गाच्या कामाच्या दर्जावरून हे सवाल उपस्थित होत आहेत आणि पाहूया त्यावरचा लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्राची भाग्यरेषा अशी बिरुदावली मिरवणाऱ्या समृद्धी हायवेला पडलेल्या या भेगा पहा। हे कमी वाटत असेल तर शहापूरच्या शेरे गावातील समृद्धीच्या जोड रस्त्याला पडलेलं हे भगदाड पहा। 55,000 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या समृद्धी हायवेच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। संभाजीनगर जिल्ह्यातल्या माळीवाड्याजवळच्या समृद्धी हायवेला तडे केलेत। महायुती सरकारच्या कार्यकाळातील विकास कामांच्या दर्जावर त्यामुळे विरोधकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। समृद्धीला पडलेल्या भेगा या भ्रष्टाचाराच्या भेगा असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। समृद्धी मार्गामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे परिणाम आहेत। या समृद्धी मार्गाला सुद्धा भेगा पडलेल्या आहेत, पण हे निर्लज्ज सरकार आहे। या सरकारला कुठली लाजशरम नाही आणि म्हणून या सरकारला आता जनताच धडा शिकवेल असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे। समृद्धी हायवेमुळे महाराष्ट्राची समृद्धी झाली की नाही ते माहित नाही, पण निर्णय घेणाऱ्या तत्कालीन राज्यकर्त्यांची मात्र समृद्धी झाल्याचा आरोप जयंत पाटलांनी केला। समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या समृद्धीपेक्षा त्यावेळचे निर्णय घेणाऱ्या सगळ्यांची समृद्धी करून गेलेला आहे। आज वर्ष झालं नाही 400 चं कॉन्क्रीट तुम्ही वापरलेलं जर असेल तर भेग काय साधी फटी कुठे दिसली नाही पाहिजे। लोकशाही मराठीनं समृद्धीला पडलेल्या भेगा दाखवल्यानंतर ठेकेदारानं भेगा पडलेल्या ठिकाणी मलमपट्टी केली, पण पुन्हा या हायवेला भेगा पडणार नाही याची शाश्वती मात्र कोणीही देत नाहीये। तिकडे बिहारमध्ये पूल पडत असताना महाराष्ट्रातल्या महत्वाकांक्षी रस्ते प्रकल्पांना पडणाऱ्या भेगा मात्र वेदनादायी आहेत। संभाजीनगरहून सचिन बडेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।